ओके. आज 7,000 इंडियामध्ये ऑलरेडी लागलं. 7,000 आमच्याकडे अजून 8 दिवसांनी 7,000 चालू होईल. असा दिवस आहे ज्या दिवशी लिहिलंय की मोशे रबेनूचा जन्म आणि मृत्यू या दिवशी झालेला आहे. भरपूर असे अश्केनाझी लोक आहेत जे लोक या दिवशी उपवास पण करतात. ओके. सो आपण आज कंटिन्यू करू ज्या गोष्टींमध्ये आपण मागच्या वर्षी आपण जिकडं थांबलो होतो ते होता जिकडं बेलशत्सार आणि जी कुठनं वस्ती कुठनं आली त्याच्याबद्दल आपण बोलणं केलं होतं आणि आकाशवेरोश कुठनं आला. आणि आता आपण कंटिन्यू करू की जेव्हा आकाशवेरोश त्याच्या खुर्चीवरती बसला त्यानंतर त्यांनी काय केला, त्याचे हेतू काय होते, ते आपण प्रयत्न करू आजच्या शिहोरमध्ये बघायला. बेसिकली शॉर्ट करून मी सगळं कव्हर करू शकलो असं, पण आय प्रेफर की मी आजचा शिहोर मॅम लॉईज मधनं करतोय, कारण त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या बाकीच्या पुस्तकांमध्ये नाहीयेत. ओके. तर ह्याच्यामधनं आपण करू. तुम्ही मेगिलामध्ये बघाल पहिल्या याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आणि 8व्या लाईन मध्ये लिहिलंय व्यास्टिया कदात वे नोनेस की केन यसाद अमेलेख अल्कोल रब बेतो लासोत किरचोन इश वेश. आता याचा अर्थ काय? राजा होता जो अहश्वेरोश, त्यांनी अनाऊन्स काय केला की तो मोठी मेजवानी करतोय आणि त्यामध्ये वाईन स्टिया कदात. आपण पुढे बघू स्टिया कदात म्हणजे काय. दात म्हणजे प्रत्येक माणसाच्या धर्माप्रमाणे, म्हणजे ज्युइश माणूस असेल तर त्याला फक्त ज्युइश वाईन. जसं आपण शिकलो होतो की आपल्या ज्युइश माणसांना असूर आहे नॉन ज्युइश वाईन प्यायला. नॉन ज्युइश ऑफकोर्स वाईन केली असेल तर. आणि जर नॉन ज्युइश माणसाने आपल्या वाईनला पण हात लावला ती पण आपल्याला अलाउड नाहीये. पण जर ती वाईन बॉईल केलेली असेल तर जरी तिने हात लावला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ती नॉट बॉइल्ड असेल, नॉर्मली वाईन जे असतात त्यांची क्वालिटी सांभाळासाठी त्यांना बॉईल नाही करत आहे, त्या कंडिशन मध्ये ठेवतात. म्हणून इकडं जे कोशर स्टॅम्प देतात ते लोक भरपूर एकदम सुपरविजन एकदम स्ट्रिक्ट करतात की त्या एरियामध्ये नॉन ज्युइश माणसं फिरणार नाही. अरब लोक आहेत तिकडं, ते लोक काम करतात, सगळं करतात, क्लिनिंग हे ते. पण जिकडे बोलतात ना हॉट एरिया, म्हणजे जिकडं वाईन बरोबर वाईनच्या बॅरल्स बरोबर त्यांची हात वगैरे लागले जाईल अशा जागेवरती त्यांना अलाउड नाही आतमध्ये एंट्री करायला. प्रयत्न करतात की ज्युइश माणसं जाणतात तिकडे, आणि ज्युइश पण नाही की त्यांना फक्त तेवढा जर लिहिलं आहे ज्युइश आहे म्हणून, प्रॉपर चेक करतात की ते बेमेत ज्युइश आहेत की नाही. ओके. कोण आहे त्यांच्या आबा इमा, ज्युइश नॉन ज्युइश काय, सगळं चेक करून मग प्रॉपर जे इकडे सुपरविजनचे बदाच म्हणजे जे सगळे टॉपचे आहेत ते लोक बरोबर चेक करतात की कोण माणूस आहे जो त्या वाईनरी मध्ये काम करतोय. आणि आपण पुढे बघू की त्या टायमाला कोण होता बघणारा? मोर्देखाय जो होता. आणि जे 70 जेकेनिम म्हणजे जी ज्ञानी माणसं होती ते लोक त्या लोकांनी लक्ष ठेवला की आपली ज्युइश माणसं नॉन कोशेर वाईन पिणार नाही. आता स्टिया कदात, स्टिया म्हणजे पिणे, केदात म्हणजे प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे. ओके. आता जरी नॉर्मल कस्टम काय असते, रीत काय असतं मेजवानी असली की की माणूस बोलतो अरे घे बाबा, अजून त्याला त्याचा ग्लास भरत, त्याला विस्की दे किंवा हे दे. ओके. तर विस्की दे किंवा वाईन दे. जरी तो माणूस नको पाहिजे असेल त्याला, पण तो ज्याची ती पार्टी असतं, समजा लग्न आहे, शेवा होत आहे किंवा बरमित्सवा जे काही पार्टी असेल, तर नॉर्मली जो मालक आहे म्हणजे ज्याची पार्टी आहे तो प्रयत्न करतो द्यायला जबरदस्तीने की वाईन पितील, आणि त्यामध्ये त्याला त्याला मान सन्मान त्याच्यामध्ये
तो स्वतःचा व्यक्त करतो त्यामध्ये. आता आकाश वेरोसच्या मेजवानीला इकडे एक बेसिकली थोडी माणसं घाबरली पण होती आणि अ, काय काय ना माहिती पण नव्हतं का की आकाश वेरोस परास जे आज इराण आपण बोलतो त्याला, त्यांची कस्टम काय होती, त्या टायमाला मोठा ग्लास प्रत्येकाला द्यायचा. मोठा ग्लास म्हणजे किती मोठा ग्लास तुम्ही विचार नाही करू शकत. लिहिलेलं आहे त्यामध्ये की त्या ग्लासामध्ये 40 ग्लास तुम्ही ओतू शकता आणि तेवढा ते पियाला लावायचे. आपण पुढे बघू त्यामध्ये की जे पैसेवाली माणसं होती त्यांना जर मेजवानीला बोलला तर ते पैसेवाली माणसं जी होती जो वाईन ग्लासामध्ये टाकणारा जो इन्चार्ज होता त्याला त्याला ब्राईब द्यायचे. त्याला पैसे दाबायचे. कशासाठी पैसे दाबायचे की तसा त्याला कमी कमी वाईन टाकायला मग त्या ग्लासामध्ये किंवा कुठल्या तरी दुसऱ्या ग्लासामध्ये टाकायला का की तेवढं 40 ग्लास कोण पिऊ शकते कोण नाही पिऊ शकत. बेसिकली ते क्रुएल होते. त्यांना पाहिजे होतं की माणसं मरतील म्हणून त्यांना जबरदस्तीने तेवढा ग्लास प्यायला लावायचे. ओके. पण इकडं हा जो मेजवानी केली होती त्यामध्ये आकाश वेरोसला नाही पाहिजे. त्याला पाहिजे होता काय लिहिलंय पसूक मध्ये एन ओनेस म्हणजे कोणावरती जबरदस्ती नाही. ओके. कोणावरती जबरदस्ती नाही. जो जसा त्याला पियाचा आहे वाईन त्याला तशी पिऊन दे. केवढी पाय त्याला तेवढी पिऊन दे. नाही जास्त तो मोठा ग्लास आणा म्हणून त्यांनी जबरदस्तीने तो मोठा ग्लास नाही आणला. नाहीतर काय माणसं घाबरली असती. आणि जर माणसं घाबरली असती तर कोणी तिकडं एन्जॉय केला नसता. बरोबर आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक माणसाला तिकडं त्यांनी त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्याच्या बॉडीची कॅपॅसिटी जेवढी होती तशा प्रमाणे त्यांना हे दिला आणि प्रत्येक माणसावरती त्यांनी माणूस उभा केला की तो रेडी राहील त्याला काय खायला पाहिजे पियाला पाहिजे जसा फ्लाईट मध्ये तुम्ही बिझनेस क्लास मध्ये जर बघाल तर तुम्हाला विचारायची पण गरज नाही तुमच्या बाजूलाच उभे असतात बिझनेस क्लास किंवा ते हायर क्लासेस असतात त्यामध्ये एकदम खुर्च्या पण एकदम आरामच्या असतात आणि सगळं पर्सनल भेटते तिकडे नाही जसं इकॉनॉमी क्लास मध्ये तुम्हाला ग्लासामध्ये ड्रिंक्स देतात तिकडं प्रत्येकाला बाटली भेटते बरोबर आहे का इज ऑलरेडी पेड त्यांनी त्यांनी डबल डबल पैसे तिकडे भरलेले आहेत तर तसाच इकडं पण त्यांनी उभा केला होता की माणसं त्यांना त्याचे सर्वंट जे होते ते लोक प्रत्येक माणसाला तिकडं वाईन त्यांच्याप्रमाणे त्यांना देतील आणि जेवण पण त्यांच्याप्रमाणे त्यांना देतील आता घाबरला पण का की समजा जर त्यांना वाईन जास्त पिली तर त्यांना त्रास होईल त्याच्याने बरोबर आहे बॉडी आतमधली जी सिस्टम आहे आपला तो खराब होईल आणि मग माणसं एन्जॉय करणार नाही त्याला पाहिजे होतं की ते एन्जॉय करतील का एन्जॉय करतील ते पुढे आपण बघू की त्यांनी तिकडे काय बघितलं प्रत्येक माणसाला त्याची काय सवय असतं ते काय काय माणसांना वाईन जेवणाच्या अगोदर त्यांना पिल्लेले आवडतं काय काय माणसं आहेत त्यांना मधी काय काय माणसं आहेत त्यांना शेवटला पियायला आवडतं म्हणून जसा त्यांना पाहिजे तसा त्यांनी अलाउड केला त्यानं म्हणजे बोला ना लाईक त्यांना अशी एक सॉर्ट ऑफ रिलॅक्सेशन दिला होता की ते दे फील फ्री ओके म्हणून त्यांनी त्यांच्यावर कोणावरती जबरदस्ती केली नाही आणि जसं तसे पण पुढे पण बघू की जर कोणी वाईन प्यायला पण आणि त्याला ती वाईन चढली तर तिकडं माणसं ठेवली होती की ते त्याला उचलून घेऊन जातील आणि त्याला झोपवतील म्हणजे तिकडं आराम कर का की जर तिकडं त्यांनी आराम नाही केला तर तो तिकडं त्याची सगळी ती पार्टी खराब करतील म्हणून त्यांनी तिकडं
तर आपण पुढे बघू की जेवणामध्ये त्यांना लिमिट नाही केला. जेवण त्यांनी भरपूर पाहिजे तेवढं त्यांनी टेबलावरती ठेवला. आणि असं लिहिलंय की त्यांनी प्रत्येक दिवस आणि दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांनी टेबलावरती माणसांना आणले. म्हणजे माणसाला बोर नको व्हायला. त्यांना पाहिजे होतं की दररोज. आणि तेवढ्या दिवसांमध्ये त्यांनी जेवढी त्याची धन होता आकाशवीरचा, त्यांनी सगळा बाहेर काढला होता. का? माणसाला दाखवायला. चोरी कोण करणार नाही, की सगळे त्यांचे सोल्जर्स उभे होते, सगळं होता. पण दाखवायला त्यांनी सगळा बाहेर काढला होता. ह्याच्यासाठी त्यांनी ती पार्टी केली होती. म्हणजे त्याला बेसिकली एक दाखवायचा होता की मी नवीन राजा आहे. बरोबर, तो नवीन राजा होता. आणि माझ्याकडे एवढं धन आहे, माझी एवढी ताकद आहे का, की माणसं बाहेर जाऊन सांगतील आणि मग बाकीचे जे राष्ट्र आहे ते त्यापासून घाबरतील. ओके. आणि भले त्याच्या राज्यामध्ये पण अशी माणसं जे असतील, जे लोक राज्यामध्ये जरी माणसं असतील आणि त्याच्या विरुद्ध जाण्याचा विचार करत असतील, तर त्यांना पण माहिती पडावा की कोण आहे तो. ओके. आपण मागच्या अगोदरच्या वर्षांच्या शिवरीमध्ये आपण बघितला होता की आकाश वेरोस बेसिकली कोण होता? साधा त्याच्या ए, 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 तो राजाच्या खानदानामधनं आला नव्हता. पण वष्टी त्याची जी बायको होती, ती राजा महाराजाच्या खानदानामधनं आली होती. तिच्या अगोदर तिचा आबा कोण होता? बेलशत्सर. मागच्या टायमाला आपण शिवरमध्ये बघितला होता. ज्यांनी काय चुकी केली? त्यांनी त्या रात्री जी मेजवानी केली आणि त्या मेजवानीमध्ये त्यांनी काय केली चुकी? जे पवित्र मंदिर बेतमिकदश मधले ज्या भांडे होते आणि त्या कोहेन गदोल, जो मोठा कोहेन होता, जो किप्पूरच्या दिवशी होलीज ऑफ होलीज मध्ये आतमध्ये एंट्री करायचा, त्याचे कपडे घालून तो बसला आणि त्याच्या भांड्यांचा उपयोग करून त्यामध्ये खाल्ला आणि तिकडं त्याचा शेवट झाला. बरोबर आहे की त्याला तिकडं त्यांनी मग दानियलला विचारला की मला ह्या गोष्टीचा अर्थ काय, की भिंतीवरती लिहिलं गेला आणि ते लिहिला होता अरेमिक लँग्वेज मध्ये आणि त्याला समजत नव्हता. त्यांनी कोणाला बोलवला? दानियलला. आणि दानियलनी त्यांनी काय सांगितलं की आज शेवटची रात्र आहे आणि या रात्री तुझी जी राजेशाही जी आहे ती तुझ्या हातातून निघून जाईल. आणि तसंच झालं. आपण मागच्या आता मागे रिटर्न येतात की एंट्री केली कोरेशनी आणि त्यांची सगळी माणसं मारली. फक्त एकच जीव त्यांनी तिकडे वाचवला. कोण होता? ती वष्टी, ती बारकी होती. आणि तिला समजलं नाही की रात्रीची माणसं ओरडाओरडी काय चालले. आणि तिने बघितला तिचा आबा जो बेलशत्सर होता त्याला त्यांनी ऑलरेडी मारून टाकला होता. आणि ती रडायला लागली आणि त्याने तिच्यावरती दया करून मग तो कोरेश तिला त्याच्या घरी घेऊन आला आणि वाढवला. आणि मग त्यांनी हा जो आकाशवीर जो आहे त्याबरोबर त्यांनी लग्न लावून दिला. म्हणून म्हणून आपण बेसात पुढे बघू. कारण म्हणून आपण जेव्हा आकाशवीरोसने तिला बोलवला तर तिने रिफ्यूज का केला? ती काय बोलली? अरे हा साधा घोडे तबेला सांभाळणारा माणूस होता आणि मला ऑर्डर सोडते म्हणजे मी राजा महाराजांच्या घरामधली आहे. हा कोण आहे? आपण पुढे बघू. तिने एकदम लँग्वेज डिफिकल्ट यूज केले तिला. ती स्टुपिड पण बोलली त्याला जेव्हा त्याची माणसं तिला बोलवायला आली. कारण त्या टायमाला असं नाही की आपण कसं माणूस बायकोला बोलवते, अरे बाबा इकडे ये. राजा त्याची माणसानं पाठवतो बोलवायला. आणि त्याच्या पण पुढे बघू. त्यांनी नाही फक्त बोलवून पाठवला, त्यांनी तिला जबरदस्तीने आणायला सांगितलं. एवढा. ओके. तर आपण परत जाऊ आपल्या याच्या टॉपिक ते पुढे आपण बघूच. आता त्यांनी तरी पण टेबलवरती मोठे मोठे ग्लास आणले होते. ना एकदम मोठे जसं आपण बोललो ज्याच्यामध्ये त्या ग्लासामध्ये 40 ग्लास आतमध्ये जातील. पण मोठी ग्लास आणली होती. का? की नाही बोलायला की बाबा हा हा पारसी राजा आहे, इराणचा राजा आहे आणि त्याचे बोलतात ना कंजूस आहे तो. बघवत नाही त्याला की जास्त माणसं पितील म्हणून. नाही, बोला घ्या, सगळा घ्या. आणि त्यांनी नाही. आता पुढे आपण बघू
की त्यांनी ज्या वाईन्स आणल्या, प्रत्येक माणसाला, आता कुठला माणूस आला समजा इंडियावरनं आला, इराकवरनं आला, बाबेलवरनं आला, युरोपवरनं आला, इस्रायलवरनं आला, प्रत्येक माणसाच्या देशाची जी वाईन होती ती वाईन त्यांनी त्याला पाजली. का? की कधी कधी दुसऱ्या देशाची वाईन त्या माणसाला जमत नाही, पोट दुखल किंवा त्याला डायजेस्ट होत नाही. त्यांनी जसं त्याला त्याची वाईन आवडते ती वाईन त्याला दिली, आणि चांगली एकदम होतं ना, एकदम हाय क्वालिटीची. म्हणजे विचार करा किती मोठा अरेंजमेंट त्यांनी केला होता. आणि सगळं आपण बघू अरेंजमेंट तो कशासाठी केला होता, परमेश्वराला राग द्यायला आणि आपल्या ज्यूइश माणसांना पाप करायसाठी. आता जेव्हा आणि त्याला अजून पण नाही पाहिजे होता की माणसं तिकडं वाईन पिऊन हंगामा करतील आणि त्याची सगळी पार्टीचा सत्यानाश करतील. म्हणून त्यांना एक स्टँडर्ड पण ठेवला होता. काय स्टँडर्ड ठेवला होता? एका फटक्यामध्ये, एका घोटामध्ये पुरा ग्लास नाही संपवायचा, आणि 3 सिप्स मध्ये पण नाही, 2 सिप्स मध्ये. का? की जर एका सिप मध्ये त्यांनी सगळा संपवला तर ते असं दिसतंय गरगेरानूत. गरगेरानूत म्हणजे हावरा माणूस कसा असतं तसा दिसायला नको त्याच्या दरबारामध्ये. म्हणून त्यांनी ऑर्डर ठेवली होती की एका याच्यामध्ये कोणी पिणार नाही, 2 ठीक आहे, आणि 3 मध्ये पण नाही. का? जेव्हा माणूस हळूहळू असं दाखवते पिऊन, तो थोडा गर्विष्ठपणा दाखवते. ओके. म्हणून त्यांना हे रूल्स ठेवले होते. असे अजून भरपूर रूल्स आहेत. जसं जसं आपला टाइम असेल पुढे आपण बघू. पण त्यांना एंट्रन्स वरती सॉर्ट ऑफ त्यांना लिस्ट कशी भेटतं की आतमध्ये घुसल्यावरती कसा वागायचा, ती त्यांनी त्यांना ती लिस्ट तयार केली होती. आता जसं आपल्याला माहितीये की मोर्देखायला स्टार्टिंग पासूनच ही मेजवानी नको होती. का? की जेव्हा खाणं पिणं असतं तेव्हा त्याला म्हणतात बेनदा मग याला कलुद्दात. कलुद्दात म्हणजे तो त्याची जी विचार, त्याचे ओपिनियन्स, एव्हरीथिंग डिफर्स, लाईक सगळं चेंज होतं. त्याची खरे विचार त्याचे विचार नसतात, कारण तो तो फोकस मध्ये ना आहे. बरोबर आहे. म्हणून आणि दुसरा कारण खरा म्हणजे की त्याला नाही पाहिजे होतं की आपले ज्यूइश माणसं नॉन ज्यूइश वाईन पितील. की जसा बोललो शुल्खान आरोख प्रमाणे असूर आहे आपल्याला, अलाउड नाही आपल्याला नॉन ज्यूइश वाईन पियाला. ओके. तर त्यांनी बघितला, आणि दुसऱ्या साईडने कोण होता? हमान. हमानला काय पाहिजे होता की ठीक आहे, आकाशवाणीने त्याला अलाउड केलंय नॉन ज्यूइश वाईन नाही द्यायला, तर मी त्यांना दुसऱ्या साईडने त्यांना कसा तरी पाडेन. कसा पाडेन? नॉन ज्यूइश माणसांनी जेवण शिजवलं मी त्यांना देईन. आपल्या 2 गोष्टी आहेत. वाईन आपल्याला अलाउड नाही आहे, ती एकदम हाय लेवल वरती आहे की असूर आहे नॉन ज्यूइश वाईन पियाला. म्हणून बघा प्रत्येक बाटलीवरती कोशरचं स्टॅम्प असतं. का? कशासाठी असतं? ह्याच गोष्टीसाठी असतं. आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्याला असूर आहे नॉन ज्यूइश माणसांनी जेवण बनवलेला आपल्या खायला. 2 गोष्टी आहेत त्यामध्ये. आरिजाल जे मोठे कबालिस्ट होते 500 वर्ष अगोदर, त्याने आपल्याला सांगितलं होतं की जेव्हा माणूस नॉन कोशर वाईन आणि नॉन ज्यूश माणसांनी बनवलेलं जेवण खातं, त्याचा निशामा सोल आहे त्याच्यावरती इफेक्ट होतं. कसा इफेक्ट होता? जेव्हा तो तोरा स्टडी करायला येईल किंवा कुठलाही चांगला काम करायला येईल, त्याला काही ना काहीतरी गोष्ट त्याला मागे खेचत राहील. त्याला त्रास देईल, त्याला वरती जाऊन देणार नाही, त्याला नेहमी खाली खेचत राहील. त्याला त्याच्या बोलतात ना निशामावरती त्याला एक इम्पॅक्ट करतो तो, आणि तो इम्पॅक्ट चांगला नाहीये. का? की जेव्हा तो शिकाल बेजरात शिंके, त्याला त्याला भरपूर पश्चाताप करायला लागल आणि हे ते सगळं आहे. पण
पण अगोदरपासूनच सांभाळून घेतला पाहिजे. म्हणून आपण काय बघतो, मोशे रबेनू जेव्हा त्याला नदीमध्ये टाकले गेला, बरोबर आहे. आणि त्यानंतर बतिया जी पारोची मुलगी होती, तिने बाकीच्या नॉन ज्यूश बायका आणल्या त्यांनी त्याला दूध पाजायला, की तिला माहिती नव्हता. तर मोशे रबेनूने नॉन ज्यूश बाईचं दूध पिल्लं नाही. आणि काय काय असे म्हणतात की थोडी थेंब जी त्याच्या ओठांना लागले गेले, पण त्यांनी प्यायला नाही. त्याचा करेक्शनसाठी जेव्हा त्यांनी त्याच्या, बरोबर आहे की त्याला एका प्लेटमध्ये सोनं घेऊन आले, सोन्याची अंगठी आणि सॉरी मुकुट घेऊन आले, आणि त्याच्या बाजूच्या प्लेटमध्ये कोळसे आणले होते. का? की त्याचे जे ऍडवायझर्स होते पारोचे, त्याला काय बोलले की हा जो आम इस्रायलला बाहेर काढणार आहे इजिप्त मधनं, तो हाच मुलगा आहे. आणि तू बघ. आणि तेव्हा जेव्हा तो ट्रे घेऊन आले, तेव्हा खरा गेला तर मोशे रबेनूनी त्या मुकुटावरती हात घातला होता. पण आला देवदूत गब्रिएल, एंजल गब्रिएल, आणि त्यांनी त्याचा हात फिरवला कुठे? कोळशावरती. आणि मग तो कोळसा त्यांनी कुठे टाकला? तोंडामध्ये टाकला. आणि त्याच्याने त्यांनी त्याचा करेक्शन केला, की त्यांनी त्या नॉन ज्यूश बाईचे काही थेंब दुधाचे जे त्याच्या ओठावरती पडले, ते त्यांनी तिकडे त्याचा करेक्शन केला. आणि नंतर आपल्याला माहिती की त्याच्या पायी तो थोडस त्याला बोलायला पण प्रॉब्लेम झाला होता मोशे रबेनला. का? शेवटी कोळसा टाकला तोंडामध्ये त्यांनी त्यांनी आणि माणसं घाबरली तिकडे, की लाईक एवढासा लहान मुलगा आणि कोळशाला कसा त्याने हात लावला. मग पारो काय बोलला त्यांना, तुम्ही खोट्या, तुम्हाला काय समजत नाही, हे नाही ते नाही. पण फॅक्ट वॉज डिफरंट. ओके. आता तसाच इकडं हमानला पण काय पाहिजे होता, की आपले ज्यूइश माणसं जे आहेत ते त्यांना ह्या गोष्टीमध्ये ते पडतील. ओके. म्हणून मोर्देखायला काय लिहिलंय, ईश यहुदी, तो उभा राहिला. भले त्याला भरपूर प्रेशर होता, त्याला सगळे ज्यूइश माणसं जे होते त्याला पाठिंबा नाही भेटला. का? की त्यांना जायचा होता. बघा, माणसाला बोला लग्नाला जायचंय किंवा पार्टीला जायचंय किंवा एंटरटेनमेंटला जायचंय, तो सगळा उलटा करून तो काय, ते सगळे काम बाजूला ठेवून तो निघून त्या गोष्टीसाठी जाईल. पण त्याला बोला काहीतरी स्पेशल मदत करायला जायचंय कोणाला, किंवा मैत झालाय, किंवा अशकाबा आहे, किंवा तोराचा क्लास आहे, तर तो 100 रिझन्स असेल आणल आजूबाजूनी का नाही जायला. पण एंटरटेनमेंट असेल तिकडे सगळ्यांना जायचंय. तसाच तिकडे पण झाला होता. म्हणजे आपली काही भरपूर ज्यूइश माणसं होती, त्यांना तिकडे जायचं होता. पण त्यांच्या दरवाजामध्ये कोण आडवा उभा होता? मोर्देखाय. की त्याला माहिती होता की जर ते लोक तिकडे जातील, 100% ते तिकडं त्या तिकडं ते पडतील पापांमध्ये. का? की लिहिलेल्या गेमारामध्ये पण, जेव्हा माणूस लिमिट ठेवत नाही वाईन पियाला, खाण्याचा, आणि बेसिकली शुल्खान मध्ये पण लिहिलंय, काय मरामधनच घेतलेलं आहे, की जेव्हा आनंदाचे कार्य असतात, अशा टायमाला जे फेन्स असतं, जो कुंपण असतं घरामध्ये, समजा आता आपल्या ज्यूश हलाखाप्रमाणे असूर आहे, बायका आणि पुरुष सोबत नाचायला लग्नामध्ये नाचतात, ते नॉन ज्यूश कस्टम, आपली कस्टम नाही आहे ती. आपण पुढे बघू की वष्टीला पण माहिती होता, जी नॉन ज्यूश होती, आणि तिला खरा हेतू नव्हता, पण तिला माहिती होता की पुरुष वेगळे बसतात आणि बायका वेगळ्या बसतात. नवरा बायको आहे, ते घरी सोबत बसतील, पण बाहेर दुसऱ्यांना दाखवासाठी कशासाठी? दाखवा. आणि बोललो होतो की जेव्हा लग्न पण असतात, ओके, लग्न पण असतात, तर अशा टायमाला जर ते लोक खुप्पा, जिकडे लग्न लावले जातं, काय खुप्पा ज्याला म्हणतात, तेव्हा पार्टिशन मध्ये उभे आहेत, पण नंतर जाऊन ते लोक मिक्स डान्स करणार आहेत, असं लिहिलंय की त्या लग्नाला पण अशांचा शेकेना खाली उतरत नाही. का? अशाला माहिती की पुढे जाऊन ते काय करणार आहेत. आणि माणूस इकडे भरपूर मोठी चुकी करतो. का? माणूस लग्न 10 वेळा नाही करत, आयुष्यात एकदा करतो, बरोबर आहे. तर त्या टायमाला
मला काय इम्पॉर्टंट आहे की परमेश्वराचा शेखीना तिकडे असल आणि मला ती ब्लेसिंग भेटेल, की चार माणसं मला काय बोलतील, अरे तू असं काय जाती लोकांसारखं वागतस, हे ते ते, आणि त्यांच्या त्यांचा मन शांत करण्यासाठी मी आयुष्यभर सफर करेन. हुशार माणूस काय बोलल, आयुष्यभर सफर करायसाठी माफी तर मी कशाला करेन बोलते. मी जसं लिहिलं तसं करेन. मला जिकडे ब्लेसिंग आहे, जिकडे मला फायदा आहे तिकडे जाईन. बिझनेसमॅन काय, बिझनेसमॅनचं बघा तुम्ही, जिकडे फायदा असेल तिकडे जाईल, जिकडे लॉस आहे तिकडनं तो 100 पाऊल मागे जाईल. का की त्याला माहिती आहे तिकडे लॉस आहे. जरी त्याला डाऊट असेल तरी पण तो पाऊल नाही पडणार. आणि तसाच होता, आणि तसंच आपला आलाखा पण आहे. म्हणून भरपूर माणसं खिल्ली करतात, चेष्टा करतात, अरे हे काय बायका वेगा हे नाही. त्यासाठी नाही आहे ती शेखीना खाली उतरत नाही. अकादोष बरकुला नाही आवडत त्या गोष्टी. ज्या गोष्ट अकादोष बरकुला आवडत नाही त्या मी करीन मुद्दामून राग द्यासाठी नाही. आणि तोच कारण होता इकडं की मोशे रब्बे स्लिखा मोर्देखाय चदिक मोर्देखाय जो होता, आणि त्यांचे जे ज्ञानी माणसं होते, सनेद्रीन जे होते, त्यांनी विरुद्ध केले होते. त्या सनेद्रीन मधलं पण काही असे होते की ज्यांनी सांगितलं, त्यांची ओपिनियन थोडे वेगळे होते. पण मोर्देखाय स्तंभ उभा होता की नाही, हे बरोबर नाहीये, ही गोष्ट आपल्या धर्माला सूट होत नाही. आपण परमेश्वराचे चोजन पीपल आहोत. जर आपण पण सगळ्या नेशन्स प्रमाणे वागतोय, सगळ्या राष्ट्रांप्रमाणे वागतोय, तर मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक काय? लाईक प्रश्न असा आहे की व्हॉट मेक्स यू चोजन चोजन पीपल. तुम्ही काय काय हिशोबाने तुम्ही बोलताय? सुनता मुसलमान लोक पण करतात इन डिसेंटली, सॉर्ट ऑफ, ते पण मुसलमान लोक करतात, हे करतात ते करतात. शबात आहे ठीक आहे, तर मुसलमानचं शुक्रवार आहे, ख्रिश्चन लोकांचं संडे आहे, आपला मध्ये आहे, बरोबर आहे, आपल्यापासूनच शिकलेले आहेत. पण व्हॉट मेक्स यू लाईक डिफरंट, हा शुल्खान आरुख. शुल्खान आरुख जो आहे, ज्याच्यामध्ये आपले कायदे लिहिले आहेत की माणसाने कसा वागला पाहिजे, तो आपल्याला त्यांच्यामधनं तो डिफरन्शिएट करते. दॅट्स अ बिग डिफरन्स. की बघा तुम्ही, आपलं आज पुऱ्या जगामध्ये आपण पॉप्युलेशन मध्ये 1% पण नाही आहोत. वी नॉट इव्हन 1%, 0.0 समथिंग. पण तरी पण पुऱ्या जगाची नजर कुठे आहे? इस्रायलवरती. बघा पुऱ्या जगामध्ये कोणाला मारतायत? नाही. अँटीसेमिटिझम कोणतं आहे? ज्यूइश लोकांकडं. का बाबा? काय केलं वाईट तुमचा? तुम्ही बघितलं कोण ज्यूइश माणूस जाते काय कोणाचा वाईट करते? काय नाही करत. का? ती त्यांच्या आतमध्ये तो मुरलेला आहे. कुठनापासून? त्यांच्या फोर फादर्स पासून. की आपल्याला कादोस बर्फाने निवडलंय, त्यांना नाही निवडलं. असं नाही की त्यांना निवडलं नाही, त्यांना चान्स दिला होता कादोस बर्फाने. बेजा तशी शबवत होईल त्या टायमाला आपण बोलू की त्यांना पण चान्स दिला होता. पण त्या लोकांनी लात मारली, त्या लोकांनी ढकलला, नाही नाही आम्हाला जमणार नाही, बरोबर आहे. आणि आपल्याला जेव्हा आम्ही इस्रायलला विचारल्यावरती काय म्हणाले, नासे वे निष्मा, म्हणजे आम्ही करू आणि नंतर ऐकू. नॉर्मली माणूस काय बोलतं, पहिले ऐक, तुला काय पाहिजे ते मला सांग आणि मग मी करेन, बरोबर आहे. पण इकडं आम्ही इस्रायलने काय बोलले, पहिले आम्ही करू आणि नंतर तुम्ही आरामात सांगा काय करायचंय. सो इट मेक्स अ बिग डिफरन्स. तर ही जी मेजवानी आहे त्यामध्ये हाच प्रॉब्लेम होता की अहश्वेरोशला पाहिजे होता, सॉरी, हमानला पाहिजे होता कुठल्या ना कुठल्या तरी कॉर्नरवर ना आमिसाला पाडायला. आता वाईनचा तर त्याला दिला की वाईन फक्त कोशर वाईन आणतील तिकडे, ठीक आहे. आणि हमानला अहश्वेरोशनी दुसऱ्या साईडने त्याला ऑर्डर दिली, कसली? नॉनज्यूश लोकांनी जेवण केलेला ते द्यायला, कोशर जेवण पण नॉनज्यूश लोकांनी केलेला. ओके. नॉनज्यूश लोकांनी केलेलं इज नॉट इन सेन्स की त्यांनी त्याचेच मटेरियल घेऊन, भले ते सगळे कोशर मटेरियल आहेत, पण त्यांनी जर तो जेवण करते आपल्याला असुरा खायला. ओके. त्यामध्ये भरपूर आला होते बेजारात, तशा आपल्या रेग्युलर टाइम्स मध्ये आपण त्याला शिकू. पण लाईक बेसिकली मी सांगतोय की काय काय प्रॉब्लेम होता या स्पेसिफिक मेजवानीचा. ओके. आता
आकाश विरोसने बघितला की माणसं ठेवली होती बघायला की कोण तिकडं वाईन पिऊन तिकडं बेवड्या माणसांसारखा तिकडं तमाशा नाही करायला. का? की आलाखाप्रमाणे आपल्या शिकोर पतुर अक्कल. शिकोर म्हणजे ज्यांनी वाईन पिल्ले असेल, दारू पिल्ली असेल आणि त्याला माहिती नाही तो कुठं उभा आहे, बरोबर आहे. तर त्याला एक्सेम्पशन आहे. जरी त्यांनी काही नुकसान केला, हे केला ते केला, त्याला एक्सेम्पशन आहे. त्यामध्ये पण अजून आलाखत आहेत. मी इथे सांगतो त्यांनी बेसिकली कशासाठी केला होता. तर नको तिकडं नंतर समजा जर आकाश बरसला पनिशमेंट द्यायची तर तो त्याला बोलू शकते की बाबा बघ मी मुद्दाम नाही केला, मी वाईन पिली होती आणि माझ्या बोला ना भेजा फिरला होता आणि मला मी मी फोकस मध्ये नव्हतो आणि त्याला नाही पाहिजे होता की आम इस्रायल जेव्हा पाप करतील तेव्हा ते ह्या कंडिशन मध्ये येतील. का? की दोन गोष्टी आहेत. एक मुद्दामून पाप केलं जातं आणि न कळत केलं जातं. आता इकडं जेव्हा तो कुठलाही पाप करते आणि त्याने जर न कळत केला तर त्याला माहिती होतं की परमेश्वर त्यांना पनिशमेंट देणार नाही, सजा देणार नाही. का? म्हणून त्याला पाहिजे होतं की ते मुद्दामून करतील आणि परमेश्वर ज्यूइश लोकांना सजा देईल. तुम्ही बघा ए, भरपूर फरक आहे जुन्या टायमाचे जे राजा होते आणि आजची माणसं जे लीडर्स आहेत त्यांच्यामध्ये. सॉरी टू से आजचे जेवढे लीडर्स जग जे सांभाळतायत फुलिश आहेत सॉर्ट ऑफ. पण त्या टायमाला तुम्ही एवढं बघा ना, त्यांना माहिती होतं आलाखत काय आहे, त्यांना माहिती आहे कायदे काय आहेत, कशासाठी कसा करावा काय करावा. की तुम्ही बघा त्यांना आम इस्रायलला खड्ड्यामध्ये पाडण्यासाठी त्यांनी सगळा हिशोब केला होता. कुठल्या कंडिशन मध्ये त्यांनी पाप करावा कुठल्या नाही. तुम्ही इट्स अमेझिंग की पुढे पण बघू आपण वष्टी पण ती जी होती त्याची बायको ती त्याच्यापेक्षा पण अजून खराब होती. आपण पुढे बघू त्याच्यावरती. म्हणून त्याला नाही पाहिजे होता की माणसं तिकडं वाईन पिऊन तिकडं पिल्लेल्या कंडिशन मध्ये ते पाप करतील. म्हणून त्यांनी माणसं उभी केली होती. काय? त्यांनी जर आउट ऑफ कंट्रोल गेला त्याला घेऊन तिकडं त्यांचे बेड्स होते बनवले होते, तिकडं त्यांना झोपवून द्यायचं जोपर्यंत त्याची वाईन उतरत नाही आणि मग परत तो येईल प्यायला. म्हणजे कोणाला लात मारून नाही फेकला तिकडं. ठीक आहे तू पी, वाईन उतरली की परत येऊन पी. त्याला एक पुरा तो माहोल जो होता तो त्यांनी सगळा चेंज केला होता. का? की त्याला सगळ्यांना सोबत आणायचा होता पण आम इस्रायलला त्याला पाडायचा होता. हे? म्हणून त्याने काय म्हणाला तिकडं किरचोन इश बेइश म्हणजे प्रत्येक माणसाची जी मनाची इच्छा आहे त्याच्याप्रमाणे त्यांना दे, जे विरुद्ध नाही दे. जसं बोललो आपण जबरदस्तीने कोणाला काही दिला नाही, पण खाणा फुल दिला, पिणं लिमिटेड दिला. आता त्यामध्ये भरपूर अजून कारण दिलेली आहेत. म्हणून आपला एक त्यामध्ये आपण मिtzvah कुठं कुठं आपण बघतो. חייב אדם לבסומי בפוריה עד יעדה לא ידע בין ארור המן לברוך מרדכי. बरोबर आहे. आपण कंपल्सरी आहे माणसाला पुरीमला वाईन प्यायला. ओके. जसं तसे गुरुवारी राबुरीलचा शिवर होईल, इम्पॉर्टंट शिवर आहे. पुरीमच्या अगोदरचा सगळे आला होत तुम्ही शिकाल तिकडं. तिकडं तुम्ही बघाल की वाईन जे प्यायला सांगितले आहे ते माणसाला त्याच्या लिमिट पेक्षा थोडं जास्त. म्हणजे समजा आता मला माझी लिमिट आहे 1 ग्लास, तर मी 1.5 ग्लास किंवा 2 ग्लास. कारण मी जेव्हा 2 ग्लास पिन सो यु नो मी अशी कंडिशन आला पाहिजे माणूस की त्याला माहिती नाही बारूक मुर्देखाय की आरुर हमान. बारूक इज ब्लेस्ड आणि आरूर म्हणजे क्रूर माणूस, वाईट माणूस हमान. तो सॉर्ट ऑफ एवढा कन्फ्युज झाला पाहिजे की कोण ब्लेस्ड आहे, हमान ब्लेस्ड आहे की मुर्देखाय ब्लेस्ड आहे, वाईट कोण आहे मुर्देखाय म्हणजे या कंडिशनला आला पाहिजे.
ओके. ऑफकोर्स त्यामध्ये पण भरपूर स्वतःला बॉर्डर्स फेन्सेस ठेवले पाहिजे. जाऊन बाहेर रस्त्यावरती ओरडाओरड हे ते, हा आपला आपला ज्विश सण नाहीये. ओके. दॅट इज नॉट आपली जागा नाहीये ती. ती इट मॅचेस नॉन ज्युइश पीपल. पण ज्युइश माणूस खरा सिमखा, जो आनंदपणा आहे सणांचा, तो तुम्ही बघू शकता. आता माझ्या घरी ऑलमोस्ट दर पुरीमला माणसं येतात आणि प्रयत्न करतो अशी माणसं आणा ज्या लोकांनी पुरीम, खरा पुरीम नाही बघितले. आता आम्ही राहतो दाती एरियामध्ये, तर पुरा रस्ता सगळीकडं हे मुलं धावतात, ते मिशलॉक म्हणून घेऊन आणि गरिबांना पैसे दे आणि ह्यांना प्रेझेंट्स आणि मेजवानी असतात. आणि बोला ना, खरा जो आनंदपणा आहे सणाचा, तो तुम्ही इकडे बघू शकता इस्रायलमध्ये. आणि मागच्या काही वर्ष फॅमिलीज आणले होते, ते लोक एवढा त्यांचं मन भरून आला, ते बोलले एवढी वर्ष आम्ही घालवली. काय काय जण होते इंडियाचे होते, पण खरा आनंदपणा जो आहे तो बघितला नव्हता. काय आहे ते पुरीम, ठीक आहे आपल्याला माहिती आहे पुरी नाही, आपण पुरणपोळी करतात हे ते, पण इकडं म्युझिक असतात आणि येशिवाची मुलं येतात आणि आणि नाचतात आणि खरी मजा करतात. आणि इट्स अमेझिंग. लाईक कोणाला जर लाईक ती फील करायची आहे, यू कॅन फील इट इन इस्रायल. भरपूर अशी जागा आहेत इस्रायलमध्ये पण की लाईक म्हणजे खोपशी जिकडे पाळत नाही, तुम्हाला तिकडे फील नाही होणार. मी मी 4 वर्ष रामलेमध्ये राहत होतो, पण यु नो लाईक सण वाटत नाही तिकडे. पण इकडं जेव्हा हे आता मला 17 वर्ष होतील इकडे या जागेवरती. 17 वर्ष होतील, 16-17 वर्ष आली. इट्स अमेझिंग. प्रत्येक वर्षी आय एन्जॉय मोर देन लाईक लास्ट इयर. का की लक्ष्मी क्षमा फॉर हेवन सेक, कोण कोणाला दाखवासाठी नाही करत. इट्स सकाळी उठतात लवकर माणसं, मॅगीला ऐकायला जातात आणि येतात आणि आले. काय काय माणसं तर मशिदीमध्येच ते जे प्रेझेंट जे आलाहाप्रमाणे द्यायचे, खाण्याचा पदार्थ आणि पिण्याचा किंवा 2 खाण्याचे पदार्थ, ते देतात मशिदीमध्येच. ऑलरेडी ते मिtzवा लगेच पूर्ण करतात नमाज झाल्याबरोबर. आणि गरीब कोण असेल त्यांना पण पैसे देतात आणि मग बाकीचा पुरा दिवस चालू करतात. आणि हा दिवस तुम्ही प्रयत्न करा नमाजीसाठी. हा दिवस असा लिहिलाय हिब्रू मध्ये, कोला पोशेतियाद नोतनिमलो, म्हणजे जो या दिवशी हात पसरवते त्याला द्या तुम्ही, काहीतरी द्या. तर असं लिहिलंय की प्रत्येक आपण पण, तुम्ही पण, आम्ही पण, सगळे आपण परमेश्वराच्या समोर आपण आपण गरीब आहोत. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी पाहिजे. त्याला ह्याला हेल्थ पाहिजे, त्याला पैसे पाहिजे, त्याला लग्न करायचंय, त्याला घर पाहिजे, त्याला काम पाहिजे, त्याला मुलांचं टेन्शन, हे सगळं प्रत्येक माणसाचा वेगवेगळा पॅकेज आहे. म्हणून त्या दिवशी पण आपण अकादोष बारुखकडं हात पसरवले पाहिजे आणि हा दिवस युटिलाइज केला पाहिजे, वापरला पाहिजे नमाजीसाठी. ठीक आहे, मेजवानी केली पाहिजे, सगळं तो मिtzवा आहे, सगळं आहे. पण ह्या दिवशी नमाजीला भरपूर इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. म्हणून नॉर्मली प्रयत्न करतो आम्ही की सकाळी नमाज झाली की लगेच पहिले जे 2 माणसांना जे ते द्यायचं असतं आणि गरिबांना ते सगळं पहिले करून घेतो. बाकीच्या गोष्टींसाठी लहान पोरांना पाठवतो, बाबा हे याला घेऊन जा, ते त्याला घेऊन जा. आणि आम्ही आम्ही बसतो, प्रयत्न करतो. आय नो लाईक नॉन स्टॉप दरवाजे ठोकले जातात आणि येतात. पण जेवढा टाइम आहे तो प्रयत्न करतो युटिलाइज करायला, की ह्या दिवशी भरपूर मोठा आहे. का? पुरीम. आणि असं लिहिलंय की पुरीम हा किप्पूरच्या पण त्याची लेवल जास्त मोठी आहे. का? की किप्पूरला काय लिहिलंय? के पुरीम. के पुरीम म्हणजे पुरीम सारखा. असं लिहिलंय की बेजात हशेम जेव्हा मशियख येतील, तेव्हा सगळे आपले सण कॅन्सल होतील. एक सण आहे तो राहील, कुठला? पुरीम. यू अंडरस्टँड लाईक की कुठल्या लेवलला आहे. तर बेजात हशेम मला उरेल तुम्हाला शिवर देतीलच त्यावरती. पण बेसिकली बोलण्याचा एक अर्थ होता की लक्ष ठेवायला पाहिजे की हा दिवस नाही फक्त एक हंगामा करायसाठी आणि टाइमपास करायसाठी. हा हा एक होली दिवस आहे, इम्पॉर्टंट दिवस आहे. रात्री काय ना काहीतरी मॅगीला झाल्यानंतर खाऊन पिऊन तुम्ही आराम करा आणि सकाळी लवकर उठून लगेच हा दिवस लवकरात लवकर चालू करा. की एक स्पेशल लाईट असतं ह्या दिवसाला, ती
माणसाला भेटते, पण ती कधी भेटते? ते मेगीला ऐकल्याच्या नंतर. तर मग सगळ्यात बेस्ट काय ऑप्शन आहे? सकाळी सकाळी जेव्हा सनराईज होतं तेव्हा आपण आम्ही उभा राहतो आणि त्यानंतर आपण सेफरतोरा काढून मग मेगीला वाचलं जातं. मेगीला संपला की तुमच्यावरती मॅग्नेट कसा खेचून घेतं, तसंच ती स्पेशल लाईट त्या दिवसाची आहे ती तुम्हाला खेचली जातं. म्हणून लवकरात लवकर त्या दिवशी उठून ते मिtzvot चालू केले पाहिजेत. आता ए, त्या मेजवानीसाठी त्यांनी अजून काही कंडिशन्स ठेवले होते आकाश विरोशने, की आता समजा मान एकदम व्हीआयपी माणसं येतात. ठीक आहे, व्हीआयपी माणसं येत आहेत आणि एक इम्पॉर्टंट सेवदा मेजवानी करायची आहे, तर माणूस काय करतो? सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, बरोबर आहे. जसा अब्राहम अविनू आपण बघितला, जेव्हा इत्साक अविनू जेव्हा जन्म झाला आणि मोठा झाला, तेव्हा त्यांनी मोठी मेजवानी केली. कुठनं शिकतो आपण? तिकडनं अब्राहम अविनू पासून शिकतो. आणि तिकडे कोण आले होते? अभिमेलेकचे जे नोकर पण होती ते पण आले होते. की जी मेजवानी जी आहे तिला आपण मोठा बोलू शकत नाही. कुठलाही मेल असेल, त्याला आपण बोलू नाही शकत की अरे मोठी मेजवानी केली होती. जर तिकडं मग थोडे व्हीआयपी माणसं नसतील, तर मला ते काहीतरी कमतरता आहे, बरोबर आहे. तर तसाच ए, ए, ती एक कंडिशन त्याची होती त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी काय केला? जेवढे 127 राष्ट्र होते त्यामधले सगळे तिकडची माणसं त्यांनी बोलवली होती, इन्क्लुडिंग मिनिस्टर्स आणि हे ते जेवढे माणसं होती त्यांना सगळ्यांना त्यांनी तिकडं बोलवलं होतं. आणि जेव्हा त्यांनी दुसरी कंडिशन काय होती, की त्या स्पेसिफिक मेलला त्यांनी जे महागातल्या वस्तू त्याच्या घरामध्ये होत्या, म्हणजे सोन्या चांदीच्या वस्तू हे ते, आणि ही एक बोला ना, एक रीत होती राजा लोकांची, की बाहेरची माणसं जेव्हा येतात त्यांना दाखवायला की माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे का? की ते त्यांना त्यांचा तो मान सन्मान सॉर्ट ऑफ त्यांचा त्याच्यामध्ये ते ते प्रकट करतात त्यामध्ये, बरोबर आहे. आणि म्हणून तिकडे काय केलं? Викене גזה נאמר ואת היקר תפארת גדולתו ימים रब्बीम शमोनीम उम्यात योम. आपल्याला माहिती आहे त्यांनी किती दिवस त्यांनी मेजवानी केली? 6 महिने नॉनस्टॉप. तुम्ही विचार करा, माणूस लग्न लग्न स्वतःच्या घरामध्ये करते, मुलाचा मुलीचा, एक मेजवानी होते रात्रीची. किती महिने आपण ती तयारी चालू करतो. इकडं त्यांनी 180 दिवस आणि 127 राष्ट्रांमधल्या माणसांना त्यांनी जेवण घातलं. म्हणजे विचार करा किती अफाट पैसा त्यांनी, आणि त्या पैसा नाही फक्त ते जी अरेंजमेंट जी होती त्यासाठीच किती किती टाइम लागला. आणि त्या टायमाला काय आजच्या सारखा नव्हता. अरे चला सुपर मार्केटला गेला, सगळी तयारी करून घ्या. प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या जसं आपण बोललो वाईन प्रत्येक माणसाची त्याच्या राष्ट्रामधनं त्याचं प्रॉपर जेवण असेल तर तिकडनं त्याच्या टाईपचं जेवण. अमेझिंग की बोला ना, माणसाला तर काय काय माणसं मूवीज बघतात, बरोबर आहे. त्यांना खरी मूवी जी बघायची असेल तर ही मूवी, लाईक आकाश बाफू जर माणसाला दाखवाल त्याला समजेल की 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 त्या टायमाला बेमेत कसे वागायचे राजे महाराजे, आणि बेमेत ते आपले हमीम जे होते ते कसे वागत होते, काय त्यांचे विचार होते. आणि तिसरी कंडिशन काय होती त्याची? की जसं बोललो होतो जेवण आणि जेवणाच्या गोष्टी वगैरे हे ते रोज वेगवेगळे प्रकारचे त्याचा मेन्यू म्हणजे आज जो मेन्यू झाला तो उद्या नाही, आणि परवा पण नाही, आणि एक आठवड्याने पण नाही झाला, फिनिश दुसरा मेन्यू. आणि
भांडे पण वेगवेगळे आणायचे रोजचे. म्हणजे लॉजिस्टिक अरेंजमेंट एवढी होती की अमेझिंग. आता चौथी कंडिशन काय होती की त्या मेजवानीमध्ये मोठी माणसं आणि बारकी माणसं सोबत येऊन दे. का? बारकी माणसं म्हणजे लहान मुलं पण. का? की ते बघतील कशी झाली ती मेजवानी, आणि ते त्यांचे पुढच्या पिढ्या जे येतील त्यांना सांगतील. म्हणजे समजलं, म्हणजे नाही फक्त मोठ्या माणसानं दाखवलं का उद्या 10, 15, 20, 50 वर्षांनी तो 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 गेला या जगातनं, पण ती लहान मुलं जे आहेत ते अजून 100 वर्ष पुढे सांगतात. तर ती पण त्याची एक कंडिशन होती. पाचवी कंडिशन काय होती की मेजवानी जी होती ती चांगल्या आणि स्वच्छ जागेवरती, आणि बोला ना सिनारिओ पण चांगला असेल म्हणून त्यांनी कुठं केला होता. हत्सर गिना बिता न मेले, जो कंपाऊंड सॉर्ट ऑफ त्याच्या राजवाड्याचा होता, आणि तिकडं बगीचा मोठाच्या मोठा होता तिकडं, त्याच्यामध्ये त्यांनी मेजवानी केली. म्हणजे म्हणजे माणूस बसलाय, तुम्ही विचार करा, फॉर एक्झाम्पल तुम्ही बसताय खाया पियाल आणि आजूबाजूला मस्त एकदम चांगला झाड आहेत, सुगंध आहे त्यांना, फळं आहेत त्याच्यावर. तर ती एक कंडिशन होती त्याची. आणि सहावी कंडिशन होती की खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत ते साध्या नाही, एकदम हाय क्वालिटीच्या आणि एकदम हाय लेवलच्या. आणि वाईन पण जसं बोललो, सगळ्यात एकदम टॉप क्वालिटीच्या. म्हणजे पैशाची कुठेही कमतरता करायची नाही, सगळ्यात टॉप क्वालिटीच्या आणायची. आणि सातवी कंडिशन काय होती, जसं आपण स्टार्टिंगला बोललो, की कोणावरतीही जबरदस्ती करायची नाही खाया पियाची. त्याला जसा पाहिजे खायचा आहे, जसा प्यायचा आहे त्याला पिऊन दे, जबरदस्तीने नाही. आणि ही त्याची कंडिशन होती. फक्त एक सांगायचं होता की पुढच्या सोमवारी आपला पौर्णिमा आहे, बरोबर. पुढच्या सोमवार रात्री आपण ए, सोमवार सकाळी उपवास आहे, सगळ्यांनी उपवास केला पाहिजे. आणि रात्री मेगीला वाचू. आणि मंगळवारी आपला पौर्णिमा आहे, तर सोमवारी आणि मंगळवारी आपला शिवर होणार नाही. रविवारी शिवर होईल बिजरत हशेम रब शिमोनचा, त्यानंतर मग बुधवारी रब शारोनचा, आणि मग रब शिमोनचा गेमारचा क्लास. तर मी थोडा पुढे स्किप करतो, ए, कारण अजून भरपूर गोष्टी त्यावरती मला. आता वष्टीवरती बात करू आपण, त्याची बायको. वी हॅव नदर 10 मिनिट्स, आपण त्यामध्ये प्रयत्न करतो मी जेवढा बोलू शकतो तेवढा. तिकडं काय लिहिलंय पहिल्या चॅप्टर मध्ये, ए, नववा 9वी लाईन वरती. गम वष्टिया मलका असता मिष्टे नशीम बेत अमेलुखा अशेर लमेलेख अखशवेरोश. जसा अखशवेरोशनी मेजवानी केली, तशीच वष्टीने पण बायकांसाठी मेजवानी केली. म्हणजे त्यांनी त्या गार्डन मध्ये मोठ्या केला, आणि वष्टीने कुठे गेला, तिने तिच्या जो राजवाडा, तिची जागा जी होती, ओके, ती जिकडं राहत होती त्या राजवाड्यामध्ये, त्याच्यामध्ये तिने आतमध्ये त्यांना बोलवलं. का? की तुम्ही बघा, ती नॉन ज्युइश होती, पण तिला समजत होतं की चांगलं दिसत नाही की बाई बाहेर बसते आणि खाते आणि वाईन पिते. ती नॉन ज्युइश होती तरी पण तिला समजलं. बरं, ती काय मोठी रायचीच नव्हती काय, तिचे विचार पण काय एकदम हे चांगले नव्हते, पण पुढे बघू तिचे काय विचार होते. पण तिने आतमध्ये आणला तिला. का? की तिला नाही पाहिजे होता की ते लोक एकाच्या एकमेकांच्या जवळ बसतील. का? की 127 राष्ट्रांमधनं सगळ्या बायका आल्या होत्या, आणि नॉर्मली तुम्हाला माहिती आहे बायका जास्त बोलून हे ते, नॉर्मली शेवटी काय होतं, भांडणं होतं.
तिला नाही पाहिजे होतं भांडणं होती, म्हणून तिने आतमध्ये घेतला त्यांना आणि प्रत्येकाला स्पेस दिली, म्हणजे तिकडे भांडणं नव्हती. ओके, तिने ते पण त्याची काळजी घेतली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आतमध्ये त्या तिच्या राजवाड्यामध्ये भरपूर आरसे होते आणि वेगवेगळ्या अशा गोष्टी होत्या ज्या बायकांना लागले, जसं ना मेकअपच्या गोष्टी हे ते. तर ते लोक नॉनस्टॉप ते लोक तिकडं त्याच्यामध्ये बिझी राहतील. आणि तिने पण जेवढा तिच्याकडं मौल्यवान गोष्टी होत्या आणि तिचा खजिना होता, तिने पण तो सगळा बाहेर काढला, दाखवायला सगळ्या बायकांना तिकडं, आणि त्यांच्यावरती गर्विष्ठपणा करायला. मी दाखवला की मी पण कोणतरी आहे, की बेसिकली तिचा आणि आकाश बरोबरचा 100% पटत नव्हता. की तिला माहिती होतं की तो हे राजा लोकांच्या खानदानामधनं नाही आलेले आहे, पण मी आलेली आहे. मी बेलशस्सरची मुलगी आहे. आणि त्याचा आबा कोण होता? नेबुखदनेस्सर. नेबुखदनेस्सर हा पण वाईट माणूस होता, पण ज्याने पवित्र मंदिराचा नाश केला. पण नेबुखदनेस्सर असं लिहिलं होतं की त्यांनी पुऱ्या जगावरती राज्य केलं होतं, आणि त्यांच्या वंशामधनं मी आलेली आहे. आणि ते त्यांना तिकडं तिला त्या सगळ्या बायकांना दाखवायचा होता. ओके. आता तर तिने आपण पुढे बघू की आकाश वेरोशनी तिला अशा परिस्थितीत बोललो का. आपण पुढे बघू की मुर्देखाय आणि जे ज्ञानी माणसं जी होती, त्यांनी उपवास केला होता 6 दिवस. का? कशासाठी? की जरी आता तिकडं आमचा न ऐकता आपली इस्रायल लोक जात आहेत तिकडे, खात आहेत, पिकतायत आणि मजा करतात त्या नॉन ज्युइश राजा बरोबर, तर तिकडे त्यांनी पाप करू नये. तुम्ही बघा किती त्यांना कदर होती की लाईक दुसऱ्यांसाठी, नाही फक्त माझ्यासाठी, दुसऱ्यांसाठी. म्हणून ते लोक हेड ऑफ द सनेद्रिन होते, हेड ऑफ ते सेजेस होते. त्यांनी 6 दिवस, रविवारपासून शुक्रवारपर्यंत त्यांनी उपवास केला. आणि वष्टी कधी पडली, कधी मारली गेली? शब्बातला. परमेश्वराने त्यांना येशुवा आणला, त्यांना त्यांना मदत केली. कधी मदत केली? शब्बातला तिला मारले गेला. आणि आपण पुढे बघू तिचं कारण काय, की ही जी होती वष्टी, ती शब्बातला आपल्या ज्युइश मुली ज्या होत्या त्यांना विना कपड्याची ती बसवायची शब्बातला आणि काम करायला लावायची. त्यांना काम नाही करायचं होतं शब्बातला, त्यांना माहितीये शब्बातला असूर आहे. शब्बातला आपण काम करत नाही, शब्बातच्या कामामध्ये बरकत नाही. शब्बातला जो काम करते त्याची बोला ना, भले त्याने किती पण पैसा आणू दे, तो दुसऱ्या साईडने कुठे ना कुठेतरी निघून जाईल, त्यामध्ये बरकत नाही, तो कुठे ना कुठेतरी जाईल, तो ही विल नॉट एन्जॉय विथ दिस मनी. ओके. आणि त्याच्याशिवाय जो शब्बातला काम करते, तो दाखवते की ही डझंट बिलीव्ह इन हशेम. तो परमेश्वरामध्ये विश्वास नाही करत. का? की काय लिहिलंय, आपण किद्दूश करतो आपण शब्बातला, बरोबर? शुक्रवार रात्री आपण काय बोलतो? वैखुलो शमायम व्यारेच, वैखोल चेवाम. काय आहे ते? ते साक्षी आहे. आपण साक्ष देतोय की अकादोष बरोबर 6 दिवसामध्ये हा जग निर्माण निर्माण केला, आणि 7व्या दिवशी आराम केला. त्यांनी निर्माण नाही केला. आणि माणूस जेव्हा शब्दातलं पण काम करते, ही सॉर्ट ऑफ, तो बोलते की आय डोंट बिलीव्ह इन दिस. ओके, बोलायची गरज नाही, पण जेव्हा माणूस शब्दात तोडते, ही ही दिस इज दॅट. ओके, ही कृती आहे. ही कृती केल्याबरोबर तो अशा कॅटेगरीमध्ये जाते की सॉर्ट ऑफ नॉन ज्यूश कॅटेगरीमध्ये जाते. म्हणजे जसं बोललो, असुर आहे त्याच्या, त्यांनी जेवण बनवलं खायला, त्यांनी वाईनला हात लावला खायला. का? की तो जर भरोसाच करत नाही, जसा नॉन ज्यूश माणूस भरोसा करत नाही की हशेमने जग निर्माण केला आणि त्याच्याशिवाय ह्या जगामध्ये कोण नाहीये, आणि तू विश्वास नाही करत, तू
लाईक तो स्वतःला डायव्हर्ट करते आम इस्रायल पासून, ज्युइश माणसांपासून. म्हणून इकडं ती काय करायची, आपल्या ज्युइश मुलींना विना कपड्याची बसवायची शब्बातला काम करायला, त्यांना त्यांचा मोराल ओके खाली करायला आणि त्यांना पाप करायला लावायला, की शब्बातला काम करायला, की तिला माहिती होता की हे लोक ज्युइश लोक आहेत, त्यांना असुर आहे शब्बातला, म्हणून त्याने मुद्दाम करत, आणि म्हणून ती कधी पडली, शब्बातला पडली. असं लिहिलं. आपण पुढे बघू काय काय म्हणतात, की तिला जेव्हा आकाश वेरोशनी माणसं पाठवली वस्तीला घेऊन यायला, तर तिने रिफ्यूज केला. आणि कधी पाठवला, 6 दिवस जे झाले, मेजवानी चालले, आकाश वेरोशनी वाईन प्यायला पण थोडा थोडा, आणि 7व्या दिवशी तो पुरा बेवडासारखा झाला. तो त्याला होश नव्हता. म्हणून त्याला समजलं नाही की कुठे त्याने काय केलं. शेवटी त्याला मारला, तिला रागामध्ये. आणि जेव्हा ती वाईन उतरली खाली, मग रडत बसला, अरे काय केलं मी. म्हणून माणसाने वाईन, ज्या हार्ड ड्रिंक्स आहेत, ते प्रत्येक माणसाने लिमिट ठेवला पाहिजे. का, की एकदा लिमिट गेला की लुजेस कंट्रोल. आणि आपल्या आलाखाप्रमाणे ते विरुद्ध आहे. ज्युइश माणूस असं वागत नाही. म्हणून प्रत्येक माणसाने या पोरीमला पण समावून राहायला पाहिजे, की ऑफकोर्स पार्टिशन, बायका पुरुष, हे ज्या काही गोष्टी आहेत, की आपण इकडे पुढे बघू, की की वस्तीला पण नाही पाहिजे होतं की पुरुष आणि बायका सोबत बसतील. का, की ते चांगला दिसत नाही, पण तिचे विचार वाईट होते. तिने काय केलं, तिने अशा साईडने बसवला की ते लोक सोबत नाही बसतील, लांब लांब बसतील, पण जिकडं ते लोक बसले ते एकमेकांना बघू शकतील. का, आणि जेव्हा वाईन पियल तर तो त्याचा फोकस मिस करल, आणि मग तो तिकडं पाप करायला जाईल. हा त्यांचा हेतू होता, आकाश विरोधचा पण आणि वष्टीचा पण. म्हणजे दोघांचे हेतू सेम होते. पण इकडं भरपूर एगोइस्टिक गेम्स पण होते त्यांचे. ओके, हिला नाही पाहिजे होता तो, त्याला नाही पाहिजे पण दोघांचा, बेसिकली आपण बोलू शकतो तिघांचा पण, हमान पण, सगळ्यांचा एकच होता की आम इस्रायलला पाप करायला लावायची. म्हणून इकडे किती इम्पॉर्टंट आहे की माणसं घरामध्ये कार्य करतात, लग्न होतात, आणि सांभाळला पाहिजे की 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 मिक्स नाही झाला पाहिजे. तुम्ही बघा, तुम्ही यू विल फील अ डिफरंट थिंग, की की जेव्हा पार्टिशन मध्ये लग्न होते, आणि काय आपल्या शुल्खान आरू सांभाळले जाते, एक त्या जागेवरती एक 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 वेगळंच ऍटमॉस्फिअर असतं. तुम्ही तुम्ही फील करू शकता ते. आता 6 वाजले, तर मी थांबवतो इकडे माझा शिवर. होपफुली बुधवारी मे बी परत मी शिवर करेन. आय एम नॉट की शाहरुख कडनं मला उत्तर भेटायला पाहिजे, पण होपफुली आय कंटिन्यू. त्यामध्ये अजून आपण इन्साइट्स बघू त्यामध्ये, बेजरात हशेम. तर अकादश बाबा आपल्याकडे मदत करो, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, बेजरात हशेम, की अकादश बाबा आपल्यावरती दया करो, आणि बेजरात हशेम लवकरच आपलं मशियख पाठव, आणि आपण बेजरात हशेम सगळे सोबत आपण मेजवानी करू, आणि अकादोश बरोखला आपण त्याचं नाव मोठा करू. बेजरात हशेम. तोदा रबा. तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तोदा रबा.